गुड आफ्टरनून स्टुडंट, वेलकम टू आवर इंग्लिश सेशन. लास्ट लेक्चरला आपण डबल स्टँडर्ड ही पोयम पाहिली होती. आज आपण या पोयमचे क्वेश्चन अँड आन्सर पाहणार आहोत. यातील फर्स्ट क्वेश्चन, लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट द ग्रोनअप्स इन द पोयम यूज फॉर द चाइल्ड. कवितेतील मोठी माणसं छोट्या मुलांकरता जे शब्द वापरतात ते लिहा. तर काय आहे आन्सर? लेझी, स्टबॉर्न, शॉकिंग अँड रूड, क्लमसी, केअरलेस, टेरर, वाईल्ड अँड नॉटी, रॉंग. सेकंड क्वेश्चन, लिस्ट ऑल द सिच्युएशन डिस्क्राइब इन द पोयम. फॉर एक्झाम्पल, वेकिंग लेट. कवितेतील वर्णन केलेले प्रसंग लिहा. फॉर एक्झाम्पल म्हणून त्यांनी आपल्याला काय दिलेले आहे? वेकिंग अप लेट. अशाच पद्धतीचे प्रसंग आपल्याला काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. वेकिंग अप लेट, से नो टू समथिंग, रेझिंग व्हॉइस, ब्रेकिंग समथिंग म्हणजे काहीतरी तोडणं, डुईंग समथिंग रॉंग काहीतरी चुकीचं करणं, आणि कॉरलिंग. कॉरलिंग म्हणजे काय? तर भांडणं करणे. अशा पद्धतीने आपण कवितेत आलेले प्रसंग लिहू शकतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 3, फाइंड द अँटोनिम्स ऑफ म्हणजे पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. लेझी, इंटरेस्टलेस, रूड, पोलाईट. रूड म्हणजे काय? उद्धट. पोलाईट म्हणजे नम्र. फर्म म्हणजे ठाम असणे. हेस्टिटन. त्यानंतर केअरलेसचं केअरफुल, रॉंगचं राईट. अशा पद्धतीने आपण अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द पोयममधून लिहू शकतो. आता पुढचा प्रश्न पाहूया. यूज एनी सिच्युएशन इन द पोयम अँड राईट 2 शॉर्ट स्पीचेस यूजिंग वर्ड्स अँड आयडियाज फ्रॉम द पोयम. कवितेतील शब्द व कल्पना वापरून कवितेतील कोणत्याही एका प्रसंगावरून 2 संक्षिप्त भाषणे लिहायचे म्हणजे स्पीच लिहायचे आहे आपल्याला. सिच्युएशन फर्स्ट, अ चाइल्ड से नो टू समथिंग म्हणजे मूल एखाद्या गोष्टीला नाही असं सांगतं, तर त्यावेळेस अ स्पीच बाय ग्रोनअप्स म्हणजे वडीलधारी माणसांकडून काय स्पीच येतं? तर पहा, व्हॉट डिड यू से? नो. हाऊ डेअर यू? Since when you became so rude and stubborn? I cannot believe. You can say no to whatever I asked you to do. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट सांगितली तू काय करत असतो? नाहीच म्हणत असतो. You are a small child. You cannot refuse to do anything if told by elders. Do it again. I shall take you to टास्क. डीड यू गेट इट? तुला समजले का? अशा पद्धतीने ग्रोनअप्सची काय येईल? प्रतिक्रिया येऊ शकते की ज्यावेळेस एखादं मूल एखादी गोष्ट नाही म्हणतं त्यावेळेस. सेकंड सिच्युएशन आता आपण पाहूया. अ ग्रोनअप्स एक्सप्लेन व्हाय ही शी सेज नो टू समथिंग. पहा, ग्रोनअप स्पीच. लुक, यू कॅनॉट गो फॉर स्विमिंग. तू स्विमिंगला नाही जाऊ शकत. माय डिसिजन इज फायनल. हा माझा जो निर्णय आहे तो शेवटचा आहे. आय एम फर्म अबाउट धिस. मी यावर काय आहे? ठाम आहे. आय एम फर्म अबाउट धिस. यू शूड नो व्हाय आय डोंट अलाव यू टू गो टू द पॉन्ड. तुला माहीत आहे का मी तुला परवानगी का देत नाही आहे त्या पॉन्डमध्ये जायची? ऑल सॉर्ट ऑफ पीपल स्विम देअर. तेथे खूप लोक स्विम करतात म्हणजे पोहतात. इट इज द टेरिबरली डर्टी पॉन्ड. ते खूप घाणेरडं असं झालेलं आहे. सी व्हॉट आय टेल यू इज गुड फॉर यू. मी जे सांगतोय ते तुझ्या भल्यासाठीच आहे म्हणजे गुड आहे तुझ्यासाठी. अँड चिल्ड्रन शूड ओबे एल्डर्स. मुलांनी मोठ्या माणसांची आज्ञा पाळावी. यू विल नॉट गो, दॅट्स इट. तू तेथे जाणार नाही आहे आणि हे शेवटचं आहे. आता यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत. पुढचा
question. From two groups and discuss the following statement. One group should support the statement and other group should oppose it. तुम्हाला काय करायचं आहे तर You may use English or your mother tongue whenever necessary in the discussion. तुम्हाला 2 गट तयार करायचे आहेत. पुढील विधानांची चर्चा करा. एका गटाने त्या विधानाला पाठिंबा द्यावा व दुसऱ्या गटाने त्याला विरोध म्हणजे प्रतिकार करावा. चर्चेसाठी तुम्ही इंग्रजी किंवा आवश्यक तेथे मराठीसुद्धा वापरू शकता. तर स्टेटमेंट 1 काय आहे? अ ग्रोन अप इज ऑलवेज राईट, म्हणजे मोठी माणसं नेहमीच बरोबर असतात. तर दुसरं स्टेटमेंट आहे अ चाइल्ड ऑलवेज राईट, लहान मुले नेहमीच काय असतात? बरोबर असतात. यावरती तुम्ही चर्चा करायची आहे आणि ती चर्चा एखाद्या वेळेस जे तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत जे असेल ते मला लिहून जरी पाठवलं तरी चालणार आहेत. इथं आपला हा वर्कशॉप संपलेला आहे. हा व्हिडिओ संपल्यानंतर याचा व्यवस्थित स्टडी करायचा आहे. तो आपल्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे आणि नंतर मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही सेंड करणार आहात. थँक्यू. सी यू अगेन इन our next English session.